नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता, ज्यात राज्य सरकारने एक जे आर प्रसिद्ध केला होता आणि त्या जे आरमध्ये राज्य सरकारने आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शन ज्या सूचना आहेत किंवा आपले सरकार सेवा केंद्र ज्या अर्जासाठी ज्या अटी शर्ती आहेत त्यांच्यामध्ये राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण बदल केले होते आणि या संदर्भात राज्य सरकारने तो जे आर प्रसिद्ध केला होता। त्या जे आरची A to Z माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमधून दिली होती, परंतु बरेच आपले व्ह्यूअर्स जे आहेत तर त्यांना बरेच प्रश्न पडले होते की ज्यात पहिला प्रश्न होता की सर तुम्ही या व्हिडिओमध्ये अर्ज करण्याचं सांगितलं नाही, अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणार आहे, त्याचबरोबर नवीन अजून सोप्या भाषेत तो जे आर तुम्हाला समजून सांगत आहे। मित्रांनो, तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, मी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी आणि नियमित घेऊन येत असतो। बघा, हा तो जे आर आहे 2 जून रोजी हा जे आर राज्य सरकारने प्रसिद्ध केला होता। यामध्ये राज्य सरकारने काय म्हटलं होतं की आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या जो CSC 2.0 धोरण आहे त्याच्यामध्ये मार्गदर्शन सूचनाच्या तरतुदीमध्ये काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याबाबत हा जे आर राज्य सरकारने प्रसिद्ध केला होता। यात राज्य सरकारने म्हटलं होतं की तर आता आपले सरकार सेवा केंद्राच्या अटी आणि शर्तीमध्ये राज्य सरकारने पहिला महत्त्वाचा बदल केला आहे, तो म्हणजे अर्जदार किमान 12वी पास असणं गरजेचं आहे। त्यानंतर शासनाकडून किंवा संस्थेकडून तो MSCIT कोर्स उत्तीर्ण केलेला असावा किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे NIELIT संस्थेमार्फत CCC कोर्स केलेला असावा आणि जरी त्यांनी हे दोन्ही कोर्स केलेले नसतील तर त्याला आपले सरकार सेवा केंद्र मिळण्यानंतर 6 महिन्याच्या आत या दोघं कोर्सपैकी एक कोर्स करावा लागेल आणि त्याचं सर्टिफिकेट हे द्यावं लागेल मित्रांनो, तरच तो पात्र ठरू शकतो। त्यानंतर सदर अर्जदाराकडे त्याचे स्वतःचे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे आणि अर्जदार हा भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा। सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे। ही एक महत्त्वपूर्ण अपडेट राज्य सरकारने केलेली आहे। त्यानंतर अजून दुसरा बदल केला आहे, तो म्हणजे जिल्हा अधिकारी कार्यालयात कार्यरत सेतू प्रभारी अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापन हे संयुक्तरित्या अर्जाची छाननी पार पाडतील। त्यानंतर शासन निर्णयानुसार स्थापित केलेला जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा सेतू समिती समोर सदर प्रस्ताव ठेवून आपले सरकार सेवा केंद्र देण्याबाबतचा निर्णय अंतिम घेण्यात येणार आहे मित्रांनो। त्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र प्रदान करण्यासाठी त्या भौगोलिक क्षेत्रात एकापेक्षा जास्त अर्ज जरी प्राप्त झाल्यास खालील प्रकारे प्रक्रिया राबवून गुणांक करण्यात येणार आहे। सपोज जरी एका ग्रामपंचायतमधून 2-3 अर्ज प्राप्त झाले तर तिथं सिलेक्शन कशा पद्धतीने होणार आहे तर पुढे गुण पद्धती दिली ज्यात या गोष्टी पाहिल्या जातील। त्यात तो जरी अर्जदार पदवीधर असेल तर त्याला 30 गुण देण्यात येतील, तो जरी अर्जदार पदव्युत्तर असेल तर त्याला 25 गुण देण्यात येतील, त्याच्याकडे जरी CSC ची ID असेल तर त्याला 25 गुण देण्यात येतील, समितीकडील मुलाखती जी घेतली जाईल त्यात 20 गुण असतील आणि त्यानंतर तांत्रिक ज्ञान त्याला असल्यास 6 गुण, त्यानंतर त्याने जरी लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे ज्ञान त्याला असेल तर 4 गुण, त्यानंतर सामान्य ज्ञान व व्यक्तित्व सामाजिक क्षेत्रात राबवल्या उपक्रम याचे सुद्धा त्याला 10 गुण देण्यात येतील। तर अशा पद्धतीने एक पेपर टाइप त्याला मार्क्स देण्यात येतील आणि त्या 3 लोकांपैकी एक कुणालाही जास्त मार्क असतील तर त्याला सिलेक्ट करण्यात येतील मित्रांनो। तर अशा पद्धतीने आता या ज्या तरतुदीत आपले सरकार सेवा केंद्र देण्यासाठी तर त्याच्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेला आहे। आता राहिला महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे। तर जे अर्ज प्रक्रिया आहे तर ती जिल्हा वाईज राबवली जाणार आहे, त्यामुळे राज्यात कुठली एक डेट येणार नाही तुम्हाला की आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सुरू झाले। प्रत्येक जिल्ह्यात ही जी आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज मागण्याची पद्धत किंवा प्रोसेस ही वेगवेगळी राबवू शकते मित्रांनो। एक महत्त्वाचं म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रासाठी अजून एकही ऑनलाईन पद्धत उपलब्ध नाही, अर्ज करण्यासाठी एकही ऑनलाईन पद्धत उपलब्ध नाही। म्हणून कुणी जरी तुम्हाला सांगत असेल की ऑनलाईन पद्धतीमध्ये तुम्ही अर्ज भरा आणि तिथं फी पेमेंट करा तर ते तुम्हाला फसवत आहे। म्हणून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू नका, तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जात राहा आणि तिथं तुम्हाला अपडेट ही दिसून येणार आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीने आपल्या सरकार सेवा केंद्राच्या बाबत ही महत्त्वपूर्ण अपडेट आलेली सरकारकडून। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून जा।